नमस्कार, मी संजय भालेराव शहापूर गजालीत आपले स्वागत आहे. खडवलीची भातसा नदी बनली स्विमिंग पूल, वॉशिंग सेंटर आणि धोबी घाट. तर नदी पात्रात अवैध झोपड्यांचा सुळसुळाट. जलनायक डॉक्टर स्नेहल दोंदे यांच्या भेटीमुळे प्रशासनाला आली जाग. बेरे ग्रुप ग्रामपंचायत कडून थातूर मातूर कारवाईसाठी पोलिसांनी मदत करणे गरजेचे. भिवंडी तालुक्यातील डोळे ग्रुप ग्रामपंचायत हद्दीतील तसेच कल्याण तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत बेरे यांच्या हद्दीतील खडवली येथील भातसा नदीत पर्यटकांच्या प्रचंड गर्दीमुळे स्विमिंग पूल झाले आहे. दुचाकी, चारचाकी आणि रिक्षावाले यांनी नदी पात्रात गाड्या धुवून नदीचे पात्र वॉशिंग सेंटर बनवून ठेवले असून नियमित मोठ्या प्रमाणात गोधड्या धुवून नदीला अक्षरशः धोबीघाट करून टाकल्यामुळे नदी प्रदूषणाच्या विळख्यात अडकली आहे. तर नदी पात्रात अवैध झोपड्यांचा सुळसुळाट झाला आहे. नुकतीच शुक्रवारी दुपारी जलनायक डॉक्टर स्नेहल दोंदे यांनी सरकारी अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या समवेत खडवलीच्या भातसा नदीला भेट देऊन हे विदारक चित्र शासनासमोर उघड केल्यामुळे प्रशासनाला जाग आली व ग्रुप ग्रामपंचायतच्या माध्यमातून थातूर मातूर कारवाई केली. परंतु ही कारवाई तुटपुंजी असल्याचे जलनायक डॉक्टर स्नेहल दोंदे यांनी शहापूर गजालीशी बोलताना सांगितले. कारवाईसाठी पोलिसांनी मदत करणे गरजेचे असल्याचे देखील दोंदे यांनी सांगितले. ही कारवाई कल्याण पंचायत समितीचे गट विकास अधिकारी यांच्या आदेशानुसार ग्रुप ग्रामपंचायत बेरे ग्रामपंचायत अधिकारी बीबी पष्टे यांनी केली असून ही कारवाई फक्त दाखवण्यासाठी केल्याचे नागरिकांकडून बोलले जात आहे. तर ग्रामपंचायतने लावलेल्या सूचना फलकाजवळ मोठ्या प्रमाणात गोधड्या धुणाऱ्यांनी गोधड्या धुवून सुकट टाकून चक्क धोबीघाट बनवत ग्रामपंचायत प्रशासनाच्या तोंडाला पाने पुसली आहेत. पर्यटकांवर कारवाई सुरू केली, मात्र नदी पात्रात अवैध बांधलेल्या भरमसाठ झोपड्यांवर, दुचाकी, चारचाकी आणि रिक्षा गोधड्या धुणाऱ्यांवर कारवाई कधी करणार असा सवाल देखील सुजाण नागरिकांकडून विचारला जात आहे. बेरे ग्रुप ग्रामपंचायत कडून नदी प्रदूषणाबाबत कारवाईला 2 वर्ष विलंब. 2 वर्षापूर्वी दिनांक 11 जुलै 2024 रोजी जलनायक डॉक्टर स्नेहल दोंदे यांनी खडवलीच्या भातसा नदीला प्रत्यक्ष भेट देऊन नदी पात्रालगत येणाऱ्या गटारींची तसेच पाणी ट्रीटमेंट प्लांट संदर्भात पाहणी दौरा केला होता व पर्यटकांमुळे नियमित मोठ्या प्रमाणात गोधड्या, रिक्षा, चारचाकी, दुचाकी धुणाऱ्यांमुळे होत असलेले प्रदूषण आणि नदी पात्रात बांधलेल्या अवैध झोपड्या याबाबत कारवाई संदर्भात मार्गदर्शन केले होते. त्यानुसार कल्याण तहसीलदार यांनी पोलीस फौजफाटा घेऊन पर्यटकांवर आणि अवैध झोपड्यांवर धडक कारवाई केली होती. मात्र या कारवाईत सातत्य नसल्याने आजची परिस्थिती भयानक झाली असून प्रचंड प्रमाणात झोपड्या वाढल्या असून पर्यटकांची संख्या देखील मोठ्या प्रमाणात वाढली आहे. नदी प्रदूषणाबाबत व नदी पात्रातील अवैध बांधकामांबाबत जलसंपदा विभाग, भातसा डावा कालवा उपविभागाच्या अधिकाऱ्यांनी जबाबदारीने कारवाई करणे गरजेचे असताना ते मात्र बघ्याची भूमिका बजावत असलेले दिसून येत आहे. त्यावेळी डॉक्टर स्नेहल दोंदे यांच्या समवेत सहाय्यक गट विकास अधिकारी श्रीमती बनसोडे, नडगाव मंडळ अधिकारी दर्शना भावे, जलसंपदा विभाग भातसा डावा कालवा उपविभागाचे अधिकारी जगदीश भगत, धनंजय दोशी, पाणी पुरवठा विभागाच्या शाखा अभियंत्या श्वेता सकपाळ, उपसरपंच अनिल गणपत बांगर तसेच ग्रामपंचायत अधिकारी बीबी पष्टे, नम्रता लोखंडे उपस्थित होते. खडवली नदी भातसाचे खडवली नदीवर जी भातसा नदी वाहते तिथे एवढे सारे शँटीज बांधले गेले दोन्ही बाजू, म्हणजे भिवंडी तालुका आणि कल्याण तालुका. लेफ्ट हँड साईड बँक जी आहे याला दोन्ही ॲडमिनिस्ट्रेशन इज द रिस्पॉन्सिबल आणि दोन्ही बाजूला खूप सारे शँटीज आणि खूप सारा जो एन्क्रोचमेंट्स
आज इतकं एन्क्रोचमेंट झालं आहे दोन्ही बाजूनी आणि सिवेज रिलीज, ग्रामपंचायतचा पूर्ण सिवेज रिलीज होतो आहे आणि तिथे इतके पब्लिक असतात जे पूर्ण नुसतं नदीला एक स्विमिंग पूलसारखं करून टाकलेलं आहे. लांबून गाडी भरून कपडे घेऊन येतात, मोठे मोठे चादरी गोधडी बिदडी धुवायला, जे इतकं म्हणजे वाढलेलं आहे. पण ह्याच्यावर कसलीही कारवाई नाही आहे. आणि सिवेज रिलीज आहे, घाट बांधला PWनी विदाऊट द कन्सेंट ऑफ इरिगेशन डिपार्टमेंट. तसंच ती खूप वर्षापासून एक डेब्रिस पडली, म्हणजे ब्रिज डेब्रिस पडलं आहे जे ऑब्स्ट्रक्ट करतात रिव्हर फ्लोला. या सगळ्यावर अजूनपर्यंत कारवाई झाली नाही. याच्यामुळे आता आम्ही रिसेंटली मिस्टर भालेराव जे आता एक्झिक्युटिव्ह इंजिनियर आले आहेत आपल्या भातसा प्रकल्पाचे, त्यांनी अमृताला जी DE आहे तिला आमच्यासोबत पाठवलेला, म्हणून आम्ही तिला सर्व हे दाखवलं. आणि बिफोर दॅट आय हॅव मेट कलेक्टरना मी 350 पानाचं एक रिपोर्ट सबमिट केली आहे, ज्याच्यावर आपण सर्व प्रकारच्या रेकमेंडेशन दिलं की कसं पद्धतीने हे सगळं कामाला आता आपल्याला अंजाम द्यायला हवं. आता काल त्याच्यामुळे BDOनी इंटरेस्ट घेतला. BDOचा आदेशानुसार पष्टे जे ग्रामसेवक आहे त्यांनी तिथे पब्लिकला हकलायला त्यांच्या स्टाफला पाठवला, पण विदाऊट हॅविंग पोलीस विथ दॅम. आता पोलीसचा पण पेट्रोलिंग कंपल्सरीली व्हायला पाहिजे. डिस्प्ले बोर्ड्स पण ज्या पद्धतीने लावलं जातं, नुसतं आपण खानापुरता करतो सगळं कामं, पण डिस्प्ले बोर्डवर पण वायलेशन ऑफ नॉर्म्स आणि जी नदीला का स्वच्छ ठेवायला पाहिजे असं पद्धतीने जर आपण सिरियसली काम केलं आणि रेग्युलर पोलीस पेट्रोलिंग केलं तर मला असं वाटतं आपण सर्व नदींना व्यवस्थित आपण करू शकू आणि याच्यावरची एन्क्रोचमेंट पण थांबवू शकू. तर याच्यासाठी एक कलेक्टिव्ह अप्रोच पाहिजे, एफर्ट्स पाहिजे सगळ्यांचा. इरिगेशन डिपार्टमेंट, पोलीस डिपार्टमेंट, MPCBच्या आम्हाला खूपच एक निराशाजनक हे दिसते की त्यांच्या कसल्याही प्रकारचा सहयोग मिळत नाही आहे अजूनही. पण एनिवेज थँक्स टू आपले कलेक्टर ज्यांनी आता इंटरेस्ट घेतला आहे, नोडल ऑफिसर अपॉइंट केला आहे. होप एक म्हणजे ह्या सगळ्या कॉम्बिनेशनमध्ये इंटिग्रेटेड अप्रोचमध्ये आपण सर्व नदी जे ठाणा डिस्ट्रिक्टच्या आहे त्याच्याबद्दल आपण काही कारवाई करून चांगलं काम करू शकू आणि ही जस्ट सुरुवात आहे. ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा शहापूर गजाली. धन्यवाद.